मनमीतचा तर किस्सा म्हणजे ह्या सिनेमाचा एक रवीच्या घरी पहिलं वाचन झालं होतं तेव्हा सगळे जमले होते. मनमीत, तू, ओमकार सगळे होते. आणि मी मनमीतला 2000 साली 3 किंवा 4 वर्षाचं पाहिलं होतं. तेव्हा 4 वर्षाचा मनमीत घाणघाण शिव्या द्यायचा. 4 वर्षाचा माझं पहिलं व्यावसायिक नाटक. देवेंद्र बेन त्याचा दिग्दर्शक, लेखक दिग्दर्शक. माझं पहिलं नाटक. आणि 4 वर्षांचा मनमीत विनय आपटेंच्या बाजूला बसून, विनय आपटे त्या नाटकाचे प्रोड्युसर, त्यांच्या बाजूला बसून हे काय बरोबर नाही नको. आणि 1, 2, 3 त्याने विनय आपटेंना हसडल्या पण शिव्या. तर विनय आपटे अरे कोण देवेंद्र म्हणाला चल बाहेर चल रे बाहेर चल. आणि बाहेर चल हे म्हणताना देवेंद्रने पण शिवी दिली. ज्याच्यावर विनय आपटे म्हणाला बरोबरच आहे आता काय प्रॉब्लेमच नाही. असा मनमीत मी बघितला होता 4 वर्षांचा, जो डायरेक्ट असा माझ्या समोर आला. किती वर्षांनी? 12 एक वर्षांनी. असं 15 एक वर्षांचा मनमीत, 12-15 वर्षांचा. आणि म्हणलं हा बालभारती आहे. आणि तो मला कशा आहेस काका वाजवी म्हणलं. काका बिगा म्हणलं असतं, काका म्हणायचं नाही, दादा म्हणायचं, काका बिगा म्हणायचं काम नाही म्हणलं. असा तो मनमीत. पण मला इतकी गंमत वाटते, म्हणजे बघ मला इतकी गंमत वाटते की काही गोष्टी म्हणजे तुम्हाला शिकवाव्या लागत नाही, तुम्हाला त्या इनहेरंटली येतात. मला आधी असं वाटायचं सिंगिंग आणि प्लेबॅक सिंगिंग काय फरक आहे, एवढा काय फरक आहे. मी आज फिल्म डिरेक्ट करतो, पण एक काळ माझ्या डोक्यात असं होतं की सिंगिंग आणि प्लेबॅक सिंगिंग वेगळं काय, इथेही गायचं आणि तिथेही गायचंय. पण ऍक्च्युली जेव्हा चिनार आणि महेश बरोबर जेव्हा बोलणं झालं त्यानंतर, आणि जेव्हा त्यांना सांगितलं की अरे तसं नाही आहे ते, तुला जे शोचं सिंगिंग वाटतंय किंवा तुला लाईव्ह सिंगिंग जे वाटतंय किंवा इन जनरल गाणं जे वाटतंय, आणि तू सिनेमासाठी जेव्हा कोणीतरी गातंय, कम्प्लिटली वेगळी प्रोसेस आहे. त्यामुळे एक इंटरेस्टिंग किस्सा मला ऍड करा. आपण चिनार महेश बद्दल बोलतोय. मी आत्ता मागच्या महिन्यात त्यांच्याकरता एक गाणं एका वेगळ्या फिल्म करता मी रेकॉर्ड केलं, आणि आम्ही ऑलमोस्ट 2-3 तास फक्त मला वेळ लागले हा विषय बोलत होतो की तेव्हाचे दिवस, ते रेकॉर्डिंग सेशन्स. आणि त्याच्यामध्ये चिनारदा कसं होतं, मी माझी बॅकग्राऊंड गाण्याची जी आहे ती जयपूर घराण्याची, त्यामुळे खूप थांब्या ठोक एकदम फुल थ्रोटेड सिंगिंग. आणि प्राजू म्हणल्यानंतर मी असं नाही गाऊ शकत, मला तिथे फ्रॅजाईलच आवाज लावायचा आहे. पण माझं, मी लहान होते एकतर, आय वॉज 17-18, म्हणजे आवाज सूट होत होता, त्या कॅरेक्टरला जाणारच होता. पण जो एक्सपिरियन्स जेवढा आता आहे एक प्लेबॅक सिंगर म्हणून, तेव्हा तो काहीच नव्हता. म्हणून मी रवी सरांना त्याचा 100% आय विल ऑलवेज बी थँकफुल टू हिम की तो त्यांनी विश्वास दाखवला आणि त्यांनी पेशंटली तो दाखवला. किती दिवस रेकॉर्ड केलं? हो ऍक्च्युली या सिनेमामुळे आयुष्य बदलली आमची, आयुष्य बदलली खरंच. म्हणजे मी जनरल आता आमच्या 3 मैत्रिणींचा जो ग्रुप आहे की आम्ही असं बोलतो की काय ग तुझ्या मुलाचं नाव काय ठेवणार. मी हे ठरवलंय, माझ्या मुलीचं नाव मी प्राजक्ता ठेवणार, हे माझं ठरलेलं आहे. म्हणजे मुलगी झाली तर पुढे आयुष्यात काही लग्नच झालं नाही अजून, बट फुल मिळालं. हो झेंडू बिंडू झाड आहे म्हणून ते फुल मिळालं. कुठून काय आलं. पण हे इन्स्पिरेशन श्रीदेवीकडनं आलं की तिने जान्हवी कपूर हे नाव तिने, हा, बिकॉज दॅट फिल्म इज सो मच टू हर. त्यामुळे टाइमपास इज सो स्पेशल टू मी की खूप काही दिलंय. म्हणजे फक्त अभिनेत्री म्हणून नाही, फक्त गायिका म्हणून नाही, एक व्यक्ती म्हणून मला खूप काही दिलंय. आम्हाला आज रिस्पेक्ट मिळतो. मला पण असं, मी टाइमपास असं लिहीन असं वाटलं नव्हतं, पण त्या सिनेमाने एवढा कॉन्फिडन्स आलाय की मी कुणाकडे जात नाही, मला लेखनाचं काम खरंच आहे. माझ्याकडे आलं तर मी लिहिणार, नाहीतर मी लिहिणार नाही. मी माझ्या पुरतं लिहीन, पण म्हणजे माझ नाही. पण कॉन्फिडन्स आला की आपण लिहू शकतो. बरं, अनेकदा काय व्हायचं, अनेकदा एकांकिका, अनेकदा असं झालेलं आहे की मी आयडिया सुचली आणि लोकांकडे गेलो की ह्याच्यावर मला लिहून द्या, आणि लोकांनी लिहूनच नाही दिलेलं आहे. आणि मग कंपल्सिव्ह रायटिंग सुरू झालेलं आहे, आणि मग कॉन्फिडन्स आला. पण कॉन्फिडन्स आला, तो कॉन्फिडन्स मिळाला किंवा काय, तुम्हाला माउंटिंग पण चांगलं लागतं, तुमच्यावर कोणीतरी विश्वास ठेवणं पण गरजेचं असतं. अशा असंख्य गोष्टी त्यात अवलंबून आहेत. आज वैभव मांगले इथे नाही आहे, चिनार महेश इथे नाही आहे,
साधी चंदा कॅरेक्टर करणारी ती अन्विता नाही आहे, भाऊ नाही आहे, वासुदेव वासू आहे, नाही. मेघना आहे. खूप साऱ्या गोष्टी एकत्र याव्या लागतात. अनेकदा असं सुद्धा होतं उत्तम डायलॉग लिहिलेले असतात किंवा अनेकदा असं सुद्धा होतं उत्तम काम केलेल्या ऍक्टर्सनी पण सिनेमा जमून येत नाही. असं सुद्धा होतं अनेकदा. असं काही ते हे नाहीये. उत्तम लिहिलेलं आहे पण हा नसता किंवा हे दोघे नसते आणि तिथे काहीतरी वेगळं गणित झालं असतं तर नेवर नो काय वर्क होतं आणि काय वर्क होत नाही. सो ते खूप छान पद्धतीने जुळून आलं. तू मला सांग हे दोघे हिरो हिरोईन आहेत किंवा भाऊ कदम आहे सिनेमामध्ये, वैभव मांगले, सर्वात जास्त कपडे कोणाचे असतात? कपडे सर्वात जास्त कपडे कोणासाठी, चेंज कोणाचं कोणाचे जास्त कपडे, कोणासाठी जास्त कपडे बनले असतील ज्यासाठी कॉस्ट्युम टीम धावत धावत जाऊन मागे सकाळी वेगळे आणि रात्री वेगळे. सकाळी वेगळे आणि रात्री वेगळे. वैभव मामले नाही अच्छा. मनमित ते. मनमित. कपडे फाटायचे सकाळ दुपारनंतर कपडे फाटायचे फाटायचे कपडे. फाटायचे आणि बरं घरचंच कॉस्ट्युम मध्ये असल्यामुळे सर काय बोलू पण नाही शकत. पॅन्ट फाटायची असं मॅम फाटायचं मॅम म्हणते तो वाढतो तो संध्याकाळी वाढायचा. खायचा तो दुपारी जेवण- खायचा तो आणि वाढायचा. मग संध्याकाळी वाढायचा. खरं आहे खरं आहे त्याचं सकाळचं वजन वेगळं आणि दुपारचं वेगळं वेगळं असतं. व्हॅनिटी पण अशी टेंट पाहिजे म्हणजे पण कारण सेट 2 इंच तो वाढवतो पण त्याचं कारण माहितीये का सर, सेटवरचं जेवण अप्रतिम असायचं. आणि तो जास्त खायचा. माझं कधी न वाढणारं वजन 1.5 किलो तेव्हा वाढलं होतं. तो ना वाढायचा रोज वाढायचा. सकाळी घातलेली हाफ पॅन्ट आहे दुपारमध्ये मध्ये फसलेली असायची रोज आणि मग वाढायचा. लपून लपून असं बसायचं. सर मी असं बसू का मी असं नाही तुला असं टोकायला असं नाही सर मी असं बसू काय झालं सर काय फाटली अरे मग परत जा परत हे आई करा. गं. तर सर्वात मोठा कपडेपट एक पेटी त्याच्या कपड्यांची होती एवढा आहे तो. तर तुमच्या दोघांमध्ये असं कधी झालंय कारण लेखक जेव्हा लिहितो ते दिग्दर्शक पोचवत असतो त्याच्या ह्याच्यामध्ये स्टाईलमध्ये, पण असं एखादं तू लिहिलंयस आणि ते तुला असं वाटते लेखक म्हणून तितकं तसं पोचलं नाही, मग तुमची डिस्कशन झाले मग काही त्याने तुला चेंजेस सुरुवातीला मी लिहायला पाहिजे होते इथेच आहे. सुरुवातीला मी लिहायला तर हवं आधी तर मग पुढे काहीतरी होईल. आणि त्यावेळी तर मी लिहेन तर मग काहीतरी होईल. त्यावेळी म्हणजे त्याने मला वाटतं टाइमपास 2 त्यांनी वेळ केला टाइमपास 1 जेव्हा म्हणजे आणि मला एक काय जाणवलं होतं. पहिली गोष्ट म्हणजे हा म्हणजे मी त्याच्याकडे अट्रॅक्ट झालो होतो बिकॉज इज अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर. तर मी ते पाहिलं होतं आणि नुसतं ॲक्टर नाही तो त्याने ना खूप ॲक्टर तो जवळनं पाहिलं म्हणजे सतीश गावींची जी हा जो काय करतो आणि ते अप्रतिम आहे आणि बालक मध्ये तावे होते आणि म्हणजे आणि त्यामुळे ॲज अ ॲक्टर मी त्याचा फॅन आहेच. आणि जेव्हा रायटर म्हणून तो आला कारण ऑब्विसली त्यावेळेस तो बिझी होता आणि लिहिल्यानंतर माझं सिम्पल होतं स्वार्थीपणा होता म्हण किंवा सेल्फिशनेस डायरेक्टर सेल्फिश असा आवाज लागतो त्याशिवाय फिल्म होत नाही. मी त्याच्या आवाजातलं सगळं रेकॉर्ड करायचं नरेशन व्हिडिओ मी त्याचं टाइमपास 1 असेल टाइमपास 2 टाइमपास आणि जेवढ्या लिहिलेल्या फिल्म्स आहेत माझ्यासाठी तो ज्या पद्धतीने प्रेझेंट करतो ना ती कला माझ्यात नाही आहे आणि ट्रस्ट मी ते नाही आहे ते नाही आहे त्याचं मी शूट करायचो प्रॉपर आणि मी ॲक्टर्स लोकांना जे त्या नरेशनला नसतील त्यांना मी दाखवायचो की हा टोन आहे कारण तो जेव्हा शूट करायचा ना तेव्हा ते 2-2.5 तासाचं नरेशन आम्ही अख्खी फिल्म बघतोय आम्हाला सगळे कॅरेक्टर त्या दिसत आहेत ह्या टाईपचं म्हणजे आय मिसिंग दॅट काइंड ऑफ रायटर त्यात ते जे प्रत्येक कॅरेक्टर आपल्यासमोर उभं करतात म्हणजे तो शाकाल करायचा तो भाऊ कदम करायचा हो खरंय. तो प्रथमेश करायचा तो केतकी पण करायचा. करायचा. पण तो शाकाल वैभवने चेंज नाही ना केला. नाही मला आठवत नाही पहिलं वाचन जेव्हा झालं तेव्हा एक इंटरव्हल झाला आणि चहा काहीतरी झालं तर चहा घेतला आणि कोपऱ्यात आला आणि मला म्हणाला बरं लिहिलंयस म्हटलं अरे तुझं लक्ष नव्हतं मी बरंच लिहित होतो. तर हे कोण बोललं वैभव? मी म्हणालो वैभव मला म्हणाला बरं लिहिलंयस म्हटलं अरे मी बरंच लिहितो तुझं लक्ष नव्हतं माझ्याकडे. तर म्हणाला अरे अजून व्हायचाय सिनेमा तर किती मास अजून आता पहिलं वाचन झालं तर केव्हा मास दाखवतोय मला आणि मला म्हणतोस मी मास दाखवतो. म्हटलंय बघ चांगलं लिहिलंय जमेल तेवढं चांगलं कळत आई शपथ. त्याने नाही, पण तो शाकाल अब त्याने चेंज करायचा प्रयत्न त्याने केला. नाही. मी तुला सांगतो काय की नाही तो पूर्णपणे हा चेंज करूच शकत नाही कारण हे बघ कसं आहे कधी कधी जे लिहिलेलं आहे ना ते ऍक्टर पोचवत असेल तर डिरेक्टर सुद्धा कधी उगाच अडवणार नाही कुठलाही डिरेक्टर उगाच अडवणार. आणि भाऊ काय मांगले काय जमे हुए ऍक्टर्स आहेत अत्यंत सेन्सिबल हुशार ऍक्टर्स आहेत त्यांना कळतं बरोबर कुठल्या वेळेला काय करायचं कॅमेरा कुठे प्लेस्ड आहे मी काय करतोय सीनचा ओव्हरऑल ग्राफ काय सिनेमाचा ओव्हरऑल ग्राफ काय असं ते हुशार ऍक्टर आहेत त्यामुळे त्या बाबतीत त्याने केलं नाही. पण मला इतकी गंमत वाटायची मांगल्याची मी त्याला एकदा असं म्हणालो होतो हा खवचटपणा कॅरेक्टरसाठी मी लिहिलाय का तू भेटल्यामुळे तो माझ्यात आलाय
पण तू वाचायचा पण तसा ना सेम सेम आणि ना ह्याचं काय माहितीये का ह्याचं काय आहे, हा जेव्हा वाचतो ना तेव्हा त्या कॅरेक्टरकडे बघतो की मी बरोबर वाचतोय ना, तुमच्या स्टाईलने वाचतोय, आणि ते असे असतात म्हणजे आता हा आमच्या स्टाईलने वाचतोय का, बरं